आरक्षण न दिल्यास तुमचं सरकार उलथवून टाकू. फडणवीसांना फक्त आज आणि उद्याची संधी. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला. देवेंद्र फडणवीसांवर खालच्या शब्दात टीका खपवून घेणार नाही. भाजप नेत्यांचा जरांगेंना इशारा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आईवर अपशब्द काढले नाही. दोघात बोललो असेल तर शब्द मागे घेतो. मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण. राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत. महाराष्ट्रातील नेतेही त्यांच्याप्रमाणे खोटं बोलत आहेत. मतचोरीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेलारांना जावं लागतंय. संजय राऊतांचा शेलारांवर हल्लाबोल. तर राऊतांनी त्यांच्या महाविकास आघाडीतील गोंधळ बघा. शेलारांचा राऊतांवर पलटवार. मुख्यमंत्र्यांची नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी. केंद्राच्या अमृत योजना प्रभावीपणे राबवण्यात विलंब झाल्यानं नाराजीचा सूर. फडणवीसांनी शिंदेंना बडतर्फ करावं, राऊतांची टीका. डीजे ऐवजी बाहेर गावचे बँड लावा. पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानानं नव्या वादाला तोंड. पालकमंत्रीपदाकरता गणरायाला साकडं घालणार. गणराया पालकमंत्रीपदाकरता मार्ग नक्की काढेल. मंत्री भरत गोगावलेंचा विश्वास. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून पेटलेल्या वादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं स्पष्टीकरण. धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचं म्हणाले अमित शहा. ठाण्यात डिसेंबर अखेर मेट्रो धावणार. सप्टेंबरपासून सुरू होणार मेट्रोची चाचणी. 10 स्थानकांदरम्यान धावणार मेट्रो. ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका. तर मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेत सरकारला थेट इशारा दिलेला आहे. 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबईकडे निघणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. तर 27 तारखेला निघून 28 तारखेला मुंबईत पोहोचणार आणि 29 तारखेला आझाद मैदानात उपोषणाला बसणार असं जरांगेंनी स्पष्ट केलंय. तर सरकारकडे 2 दिवस असून त्यांनी त्यावरती तातडीने तोडगा काढावा असा इशारा सुद्धा दिलेला आहे. मराठा आणि कुणबी एकच हा GR हवाय असं जरांगे पाटलांनी सांगितलंय. तसंच हे आंदोलन शांततेत होणार असून कुणीही हिंसाचार करू नये असं आवाहन जरांगेंनी केलंय. प्रमुख मागणी मराठा आणि कुणबी एक आहे. हा अध्यादेश हा GR आम्हाला मंजुरीसहित अंमलबजावणीसहित पाहिजे. त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे. अंमलबजावणीसह त्याच्यावरती अभ्यास चाललाय. ऐकून घेणार नाहीत. खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत. तुम्ही काही कारणं सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाहीत. आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो की आम्हाला ना कोणात ट्रॅफिक जाम करायला जायचं ना काय जायचं. मुंबईत हजारो रस्ते आहेत. त्यातला एक रस्ता कुठलाही आम्हाला द्या की जेणेकरून आम्हाला आझाद मैदानाला जाता येईल. आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे. आम्हाला न्यायासाठी जायचं आहे. कुणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं नाही आहे. सरकारने आडमुठ्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा. काय तुम्ही नाही म्हणलात आम्ही देत ते आम्ही ऐकून घेत नसतो. कारण आम्हाला पक्का माहीत झालं आहे आमची जमीन आहे ती आम्ही मिळवणार आहेत. आमचं घर आहे आमच्या नावावर आहे मिळवणार आहे. तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका. आमचं हक्काचं घर आहे ते द्या. भाड्याचं घरावाला आम्हाला कधी हुसकून जाईल. म्हणजे 10% आरक्षण कधीही जाऊ शकतं. आमचं हक्काचं सोडून तुम्ही ते का देता. आमची जमीन 7/12 नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटाईनी कशामुळे देता. ती बटाईदार 1-2 वर्ष ठेवून हकलून देईल आम्हाला. त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे
कारण आता आंदोलन खूप पुढे गेलंय. आता निघण्याच्या तयारीत आहेत म्हणून शेवटचं सांगतो. आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय. आणि ही प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं. तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेठीस धरू नये, कारण तुम्ही सरकार आहेत आणि सरकारने राज्य अस्थिर करू नये. ह्यो राज्याच्या प्रमुखाला अधिकार नाहीये. सरकार जर आडमुठ्याच्या भूमिकेत जाणार असलं तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मराठ्याचा असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर आडमुठा आता मराठा नाही तर सरकार आहे. तुम्ही ही प्रेमाची विनंती लक्षात घ्या फडणवीस साहेब. पुन्हा पुन्हा आडमुठं समजू नका. तुम्ही वाकड्यात घुसता म्हणून मी बोलतो. तुम्ही जर समाजाची सभ्य वागायला लागलात, समाजाने मागितलंय जे सत्य ते जर द्यायला लागलात तर ह्यो समाज डोक्यावर घेईन म्हणतोय तुम्हाला. ना आज शब्द आहे माझा. महंतांच्या समक्ष आज इथं शेकडो महंत बसलेत की यांच्याच हातावरती, यांच्याच ज्ञानावरती, यांच्याच संस्कारावरती आमचं राज्य चालतंय. हाच तो वारकरी संप्रदाय यांच्या समक्ष शब्द देतो. आमचं कायद्यात बसणारं, संविधानात बसणारं तुम्ही आरक्षण द्या, आड्यात घुसू नका. असून का देत नाहीत तर याच्यात नाराजी तुमच्याविषयी मुद्दाम जास्त पसरायला लागली. कारण तुम्ही असून देत नाहीत याचा अर्थ मराठे आडमुठे नाहीत तर देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम आडमुठे भूमिका घ्यायला लागलेत. त्याचं कारण जोडून सांगतो. परवा 20-21 तारखेला न बसणाऱ्या जाती 29 जाती ओबीसी आरक्षणात फडणवीस साहेबांनी घातल्या. न बसणाऱ्या. मग याला म्हणतात मराठ्याला खुन्नस देणं. आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही. तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील. आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं. पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो मी सरकार सुद्धा उचलून टाकू शकता. तुम्हाला वाटण काय आहे काय नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले. मी सोडित नसतो. मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्यांचं कोणाचंच ऐकत नसतो. मग तर मनोज जरांगे पाटलांची दहशतीची आणि असंविधानिक मागणी आहे. लांडगा आलाऱ्याला असं जरांगेंचं आंदोलन आहे असं हाके म्हणतायत. जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. अशा आंदोलनामुळे एक दिवस भ्रमनिरास होईल. आरक्षणाची लढाई अशी लढली जात नाही असा टोला जरांगेंना लगावलाय. जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे. ते 29 तारखेला मुंबईला जात आहेत आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आता जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत परत येणार नाही. याकडे तुम्ही कशा अर्थानं बघता? एक आपल्या लोककथामध्ये एक कथा लांडगा आला रे आला, अशा पद्धतीनं जरांगेचं होईल. लांडगा आला रे आला हा अवयव उठवणार आणि ब्रह्मनिरास होणार आणि एक दिवस खरंच लांडगा येणार. जरांगेचं जे काय आहे ना ते आता महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं ही बेकायदा मागणी आहे, बेजबाबदारीची मागणी आहे, दहशतीची मागणी आहे, मुख्यमंत्र्याची आयमाय काढून मुंबई वेठीस धरण्याची मागणी आहे, महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करण्याची मागणी आहे, दंगल भडकवण्याची मागणी आहे. मला वाटत नाही आरक्षणाची लढाई अशी लढली जाते. पण तुम्ही थेट आता लांडगा आला रे आला असं म्हणता, कारण या आधीचे जे काही आंदोलन झालं ते शेवटचं आंदोलन असंच सांगतात आणि नंतर परत फिरतात. त्यावरून तुमचा अनुभव आहे? इतिहास बघा ना त्यांना मुळात आरक्षणातलं काय कळतं. जरांगेला GRचा लॉंग फॉर्म सांगता येईल का? GR काय असतो सांगता येईल? त्यामुळं अशा माणसाच्या नादाला लागून महाराष्ट्रातले आमदार, मंत्री, पक्षप्रमुख जर काम करत असतील आणि सत्तेतले, विशेष करून सत्तेतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गटाचे आमदार, शरदचंद्रजी पवारांच्या पक्षाचे खासदार सोळंकी असतील, ते विजय पंडित असतील, 100x50चे बॅनर रस्त्यावर गावागावात लावलेले हे आमदार आहेत. एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये मलिदा वरपण्याचं, खेर वरपण्याचं काम अजितदादा पवार करतायत आणि त्यांचेच आमदार इकडं मनोज जरांगेला रसद पुरवत आहेत, पाठिंबा देत आहेत, बॅनर लावून पाठिंबा देत आहेत, जाहीर पाठिंबा देत आहेत. मग हे आंदोलन सुरू झालं, याला जर मोठं स्वरूप आलं तर कुठेतरी सरकारवर प्रेशर येईल. लोकांच्या मनात अस्वस्थता आहे. त्याला कसं वे आउट करायचं, चॅनलाइज करायचं. मी संविधान मानणारा, सुशिक्षित, वेल एज्युकेटेड माणूस आहे. मी जरांगेसारखा टपोरी माणूस नाही. त्यामुळं आम्ही कायदा सुव्यवस्था डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही आंदोलन उभं करू. पण भल्या वाड्यांच्या इमारती
चिरेबंदी वाडे ढासळल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 नागपूर. पुढे जाऊया. मंत्री संजय शिरसाट नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असणारा नेता पुन्हा एकदा त्यांनी एक वक्तव्य केलं आणि यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत. डीजेमुळे त्रास होतो, डीजेऐवजी बाहेरगावचे भारी बँड पथक ढोल पथकावरती भर लावा, ऐकायला पाहायला छान वाटतं. पैशांसाठी व्यासपीठावरती नेते आहेत, त्यांनी नाही दिले तर शेवटी मी आहेच, माझी बॅग उघडीच आहे. आपण व्हिडिओची चिंता करत नाही असं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय. व्यासपीठावरून केलेल्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. 40 गावचं बँड मागवा ना, वैजापूरचं मग कुठलचं बँड मागवा. पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत आणि काही नाही जमलं तर मी आहेच, बॅग माझी उघडीच आहे. आता ह्याच्यावरती आपण काय बोलू शकतो? बॅग उघडी आहे त्यांची, कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा, हा स्पष्ट संदेश आहे.